अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला नाही तर दुरुस्तीलाच परवानगी। केंद्रीय जल आयोगाचा हा मोठा खुलासा आहे। सांगली कोल्हापूरकरांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय। सांगलीचे वकील विश्राम कदमांनी ही मागणी केली होती। कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला नाही तर दुरुस्तीला परवानगी दिली असा खुलासा केंद्रीय जल आयोगाने केलाय। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या पुराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील अलमट्टी धरणाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यास आणि त्याची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाने स्पष्टपणे नकार दिलेला आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळालाय। सांगलीतील वकील विश्राम कदम यांनी केंद्रीय जल आयोगाकडे एका पत्राद्वारे अलमट्टी धरणाला राष्ट्रीय दर्जा दिलाय का आणि उंची वाढवण्यास मंजुरी दिली आहे का अशी विचारणा केली होती आणि याच विचारणेवरती आता हा मोठा खुलासा करण्यात आलेला आहे। 26 जानेवारी 2026 रोजी सेंट्रल वॉटर कमिशन आणि प्राईम मिनिस्टर ऑफिसचं अलहिदा त्याच्यावरती विथ एक्सप्लेनेशन उत्तर आलेलं आहे। त्या उत्तरामध्ये CWCने अगदी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की आत्तापर्यंत केंद्र सरकारने कर्नाटक राज्यात अलमट्टी धरणाची पाणी साठवण क्षमता 130 TMC करण्यासाठी किंवा त्याची जी अलमट्टी धरणाची जी उंची आहे ती सध्याला 519.56 मीटर आहे, ती 524.256 करण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाहीये। तशी केंद्र शासन कोणतीही परवानगी आता देऊ शकणार नाहीये। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांच्याकडून। दीपक, अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला नाही तर फक्त दुरुस्तीलाच परवानगी दिली आहे असं केंद्रीय जल आयोगाने स्पष्ट केलेलं आहे, काय अधिक माहिती? नक्कीच कर्नाटक सरकारकडून सातत्यानं अलमट्टी उंचीवाढीबाबत वक्तव्य स्टेटमेंट केली जात होती आणि यावर आता काहीसा पूर्णविराम लागल्याची परिस्थिती आहे। कारण केंद्रीय जल आयोगानं या उंचीवाढीच्या संदर्भातल्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे। कारण केंद्र सरकारनं एक पत्र अलमट्टीला पाठवलं, यामध्ये फक्त धरणाच्या दुरुस्तीला त्यांनी परवानगी दिलेली आहे। उंचीवाढीला कोणत्याही प्रकारची परवानगी हा केंद्रीय जल आयोगाने दिलेली नाही आहे आणि या बाबतीत पत्र जे तक्रारदार विश्राम कदम यांना त्यांनी पाठवलेलं आहे। यामुळे आता केंद्रीय जल आयोगाच्या या निर्णयामुळे आणि केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सांगली, कोल्हापूर असेल, सातारा असेल या तिन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाला मोठा दिलासा मिळणार आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे की आता उंची वाढ होणार नाही तर फक्त अलमट्टीच्या संदर्भातली दुरुस्ती अपेक्षित आहे। निश्चित, धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।